एका शाळेत मुले व मुली यांचे गुणोत्तर 4:3 आहे. जर त्या शाळेत 390 मुली असतील तर मुलांची संख्या किती, तसेच शाळेतील एकूण मुला मुलींची संख्या किती असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा आपण आता 4:3 आहे तर काय करतो आपण 4 भागीला आपण असे सुद्धा त्याला लिहू शकतो. मग ते त्यापैकी मुली किती येतात तर आपल्याला दिलं होतं 390 आहेत ठीक नाही. मग 3 ने याला भाग जातो का तर 3×3=39. याला काय होतं तर 3 × 1 3 आणि 3×3=39. हा शून्य जरी इथे दिले जातात 130 राहिले होते. आता 4 ने या 13ला गुणा. आता 13×52 आणि हा शून्य इथे देऊन टाकला तर 520 मुलं त्या शाळेत होती. किती होती तर 520 हे मुले त्या शाळेत होती. आपल्याला एकूण मुला मुलीची संख्या काढायची आहे म्हणजे पुन्हा हे 390 यामध्ये ॲड करा. काय होते तर 390. मग 0 9 2 11 1 हाताला 1 इथे 3 आणि 1 4 4 आणि 5 9 910 म्हणजे मुलांची संख्या 520 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे आणि एकूण मुला मुलीची संख्या किती आहे तर 910 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.